सकाळचे 9 वाजले. चला म्हणलं आता नाश्त्याला काय करावं. तर मी इथं हे उडदाचं हे घेतलं, डाळ उडदाची रात्री मी भिजू घातली होती. तर मी इथं उडदाची डाळ वडे फ्राय करायची तिचे, आणि उडदाची डाळ भिजवली. हे इथं मी रात्री भिजवली, कांदा रात्री भिजवली, मिक्सरमधून काढली आणि तेलात आता कांदा, याच्यात मी आता कांदा घालणार आहे. मी कांदा घातला आहे मोठा मोठा. याच्यात अद्रक, हे लसूण, जिरा थोडा थोडा मोठा मोठा वाटून घेतला आहे. याच्यात हिरवी मिरची घालणार आहे. याच्यात मी कोथिंबीर घालणार आहे. कोथिंबीर बारीक करून घेतली, चिरून घेतली. ही कोथिंबीर घालणार. हे मी तेल ठेवले कढईवर. आता याच्यात मी आपल्याला लागेल तशी थोडी चुटकीभर हळद घालणार. चवीपुरतं मीठ घालणार. दूध नाही. तर हे सगळं मी एकजीव करून घेणार. मिक्सर म्हणजे असं सगळं कालवणार. आता हे सगळं एकजीव केला, याचा सगळं कालवून घेतलं. तर आपल्याला तर थोडा गॅस वाढवून घ्यायचा आहे. हे असे छोटे छोटे करून लगेच आपल्याला तेलामध्ये टाकायचे. हे बाकीचं आहे. याच्यात कोथिंबीर बारीक चिरून केली, मेथीची भाजी, आणि हे मी वडे घालणार आहे आता.
तुमच्या इकडे काय म्हणतात मला माहीत नाही. आमच्या इकडे उडदाची वडी म्हणतात, मूग वडी म्हणतात. तर मला आता वडे बी घालायचे होते, भाजीचे वडे. आणि चला म्हणलं आता थोडे ते तळून घेऊ वडे. नाश्त्याला दही वडे खायला करावं म्हणजे. तर मी त्याच्यामुळं दही वडे बनवायचे. रात्री 1 किलो उडदाची डाळ आणि अर्धा पाव मुगाची डाळ टाकली होती. रात्री भिजत घातली. तर भिजून टम झाली. सकाळी मिक्सरमधून काढली. याला आता सोनेरी कलर येऊस्तोवर चांगले तळून घ्यायचे. म्हणजे कसं मोठी मोठी मिक्सरमधून काढलेली असतात ना, आणि हे मोठे मोठे काढलेली तर वडी बी तर तेलात मध्ये बी तर पातळ असल्या लवकर तळल्या जातात. तर त्याच्यामुळे थोडे मोठे मोठेच जरा सोनेरी कलर येऊस्तोवर आपल्याला तळून घ्यायचे, मग काढायचे. बघा कसा कलर यायला सोनेरी, मस्त कुरकुरीत झालेत बी. तर हे असे आपल्याला करायचे.